शिंदे सरकार, युतीचं सरकार, शिवसेना भाजपा युतीचं सरकार आल्यानंतर आमची एक अशी कल्पना होती की महाविकास आघाडी ही विरोधात असताना एक सक्षम विरोधी पक्ष असा काहीतरी काम करेल. कारण येणाऱ्या सरकारवर त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी जसं आपण म्हणतो एक नियंत्रण राहावं, त्या पद्धतीने महाविकास आघाडी काम करेल असा एक सगळ्यांचाच समज होता. पण या समजामध्ये 2 दिवस जे काल परवा जे आम्ही बघतोय ते महाविकास आघाडीमध्ये असं एक चित्र निर्माण झालं आहे की विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेनेचे अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली. आणि ही निवड करताना जयंत पाटील यांनी पण आपल्या राष्ट्रवादीतर्फे जी रिॲक्शन दिली, आपल्याबाबत जे बोलले कॅमेऱ्यासमोर, त्याच्यामध्ये आम्हाला विचारात घेतलेलं नाही असं निदर्शनास आलं. अशोक चव्हाणजी पण तेच म्हणालेत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे जे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी तर स्पष्ट सांगितलं की आम्हाला हे मान्य नाही आणि जे झालं होतं ही महाविकास आघाडी ही नैसर्गिक आघाडी नाही. मग ही अनैसर्गिक आघाडी बनवताना ती कोणाच्या फायद्यासाठी बनली होती? महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी बनली होती की कोणाच्या तरी एका माणसाच्या कोणाच्या तरी स्वार्थासाठी बनली होती? कारण युती, जसं ही युतीचे खरे शिल्पकार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. भाजपा आणि शिवसेना एकत्रित यावी, हिंदुत्वावर काम करावं, हिंदुत्व हा त्यांचा मुद्दा होता, त्यावरही एकत्रित युती करण्यात आली. पण महाविकास आघाडी जर ही अनैसर्गिक होती तर ह्या अनैसर्गिक महाविकास आघाडीमध्ये कितीतरी असे प्रश्न निघतील जे तिन्ही पक्षांना मंजूर नसलेले असे ज्या प्रश्नांची उकल झालेली असेल, त्यांचे काही निर्णय घेण्यात आले असतील आणि हे निर्णय चुकीचे झाले असतील तर त्याचं भोगावं कोणाला लागेल? तर महाराष्ट्रातल्या जनतेला भोगावं लागेल. आणि आजही त्याच्यामध्ये कुठच्याही पद्धतीत म्हणजे एक जर कोणतरी आपण म्हणत असाल की महाविकास आघाडीमध्ये असताना जर दानवे नेमले गेले असतील तर हे दानवे पूर्ण फक्त शिवसेनेचे नेमले गेलेले आहेत विरोधी पक्षनेते की महाविकास आघाडीचे म्हणून काम करणार आहेत? विधानसभेला विरोधी पक्षनेता म्हणून काम करणारे अजितदादा हे फक्त राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करणार आहेत की महाविकास आघाडीचे म्हणून ते करणार आहेत? हाही एक प्रश्न येतोय. आणि त्याही बाबतीत नैतिकता आणि तत्वामध्ये आपल्याला पटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये उद्धवजींनी आम्ही काही नावं काढली, त्या नावांमध्ये बघितलं कोणाचं आपल्याकडे किती, म्हणजे काँग्रेसकडे, राष्ट्रवादीकडे, भाजपाकडे किती संख्या विधान परिषदेमध्ये आहे. तर ती बघितल्यानंतर एक कळतंय की उद्धवजींनी ज्यावेळी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राजीनामा मी देतो असं सांगितलं, त्याचवेळी त्यांनी सांगितलं होतं की मी विधान परिषदेच्या सदस्यपदाचा पण राजीनामा देत आहे. आजही घेतलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा आलेला नाही. आता हे त्यांनी कोणाला फसवलंय? महाराष्ट्र राज्यातल्या जनतेला फसवलंय की राजकारणामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांच्या पक्षांना फसवलंय? कारण एकदा आपण घोषणा करतो, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही छोटी गोष्ट नाही आहे की आज काहीतरी मी सांगितलं आणि उद्या काहीतरी बदललं. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा गेल्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळच तुमचं घसरलं. पण त्याचबरोबर आपणच स्वतःहून बोललो आहेत की विधान परिषदेच्या सदस्यत्व पदाचा मी राजीनामा देत आहे. मग तो अजूनपर्यंत राजीनामा का दिला नाही? तो दिला गेला आहे का? याविषयी पण महाराष्ट्राला कळलं पाहिजे, जनतेला कळलं पाहिजे. याचा कुठेही उलगडा होत नाही. आणि दानवेंना विरोधी पक्षनेता बनवा हे मात्र त्यांच्याच सहीचं पत्र येते. याचा अर्थ महाविकास आघाडी विरोधी पक्ष म्हणून या राज्यामध्ये सक्षम काम करू शकणार नाही, याचं आलेलं हे उत्तर आहे. म्हणून नैतिकता आणि तत्व ही सर्व बाजूला ठेवून चाललेली अनैसर्गिक प्रकार जो आहे हा थांबवावा लागेल आणि त्यांनी थांबवावा अशी मी एक विनंती करेन. शिंदे साहेबांचं आत्ताच्या आलेल्या कामकाजामध्ये त्यांनी ज्या घोषणा केल्या, शिंदे साहेबांचं काम, त्यांच्याकडे असलेला पोर्टफोलिओ, त्यांनी केलेली कामं, त्याच्यामध्ये समृद्धी मार्गाचं काम चालू असेल, इतर ठिकाणचं काम चालू असेल, त्यांना मंत्री म्हणून ज्यांनी प्रत्येकाने
मुंबई पुणे महामार्गासाठी असेल तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर न बोलता स्वतः स्पॉटवर जाणं पावसाळ्यामध्ये ही आम्ही त्यांना बघितलेलं आहे. म्हणजे स्पॉटवर जाणारा काम करणारा हा व्यक्ती मिळावा आणि अशा पद्धतीचा एक सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळालेले आहे. आणि त्यामध्ये फक्त घोषणा करून ते थांबतील अशातलं नाही, तर काम करून थांबवलं जाईल, काम तुम्हाला दाखवलं जाईल, या पद्धतीने ते काम करतील अशी अपेक्षा सर्वांची आहे. साहजिक आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार चालू होता. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आता खातेवाटप झालं नाही म्हणून खातेवाटप कधी होणार ते चालू आहे. पण सक्षम कारभार करण्यासाठी घरात बसून आणि व्हीसीवर बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून राज्य चालवता येत नाही, हे पहिल्यांदा इकडे शिंदे साहेब हे दाखवून देतील, याच्याविषयी कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. त्यांचं एक त्यांनी उद्धवजीने एक त्या दिवशी मी जे टी व्हीवर पाहिलं ते एक भयानक पाहिलं. तब्येत प्रत्येकाची बरी नसते, चांगली नसते, कोण आजारी असेल त्याच्यावर बोलू नये. पण ते आजारी असताना माझा हात आणि पाय चालत नव्हता, माझा हातच चालत नव्हता, तेव्हा मी घाबरलो आणि मला असं वाटलं की माझ्या गालावर जर मच्छर किंवा माशी बसली तर कशी हलवायची कशी, एवढा माझा हात हलत नव्हता. आम्हाला महाराष्ट्राला मुख्यमंत्री असा हवा आहे, सर्व जनतेला अशी अपेक्षा आहे, स्वतःच्या गालावरची माशी हलवण्यासाठी आणि मच्छर भगवण्यासाठी नको आहे, तर गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारे सक्षम हाताचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला हवा आहे. स्वतःच्या गालावरची माशी हाकवण्यासाठी नको आहे, ही सत्य परिस्थिती आहे. आणि म्हणूनच मी सांगितलं आहे की राजीनामा देतो असं सांगायचं आणि द्यायचा नाही. पुन्हा विरोधी पक्षनेत्यासाठी नाव देताना आपल्याच सहीचं पत्र पाठवायचं. उपसभापतींनी तर त्याच्यावर कहर केला आहे. पत्र कोणी लिहिलं आहे? अंबादास दानवेंना विरोधी पक्षनेता करा म्हणून उद्धवजींच्या सहीचं पत्र आहे, पक्षप्रमुख म्हणून त्यांनी पाठवलेलं आहे. मानणारे कोण आहेत? उपसभापती नीलम गोरे आहेत. त्यांनी आपल्या अधिकारामध्ये महाआघाडीशी चर्चा न करता आलेल्या पत्रावर तातडीने त्यांना विरोधी पक्षनेता बनवून ठेवलं आहे. याचा अर्थ मी आणि माझे कुटुंब हा प्रकार चालला आहे. म्हणजे त्यांनीच सांगायचं, जसं एखाद्या शाखेमध्ये निर्णय घेतले जातात तसं विधान भवनमध्ये असे निर्णय घेता येणार नाहीत. ज्या पद्धतीने हे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाला त्यांच्या बाबतीत सर्वांना त्यांनी एकत्रित घेऊन जर काम केलं असतं तर असा निर्णय त्यांना घेण्याची वेळ आली नसती. त्याच्यामुळे हा जो निर्णय झाला आहे हा चुकीचा झाला आहे असं आम्ही तरी आज आपल्याला सांगतो आहे. आज त्यांनी मगाशी शिवसेना भवनमध्ये माजी नगरसेवकांना त्यांनी एक मार्गदर्शन केलं आहे आणि वॉर्ड नोंदणी वगैरे करण्याचं कधी मार्गदर्शन केलं अशी बातमी आली आहे. 2017ची जी रचना आहे तीच ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता वॉर्ड सांभाळायचे आहेत. शिवसेना प्रमुख, शिवसेनेचे नेतेच वॉर्ड सांभाळायची असं जर सांगत असतील तर एक तरी बरं आहे, येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल असं तरी बोलणार नाहीत. आता वॉर्ड तोडण्याचं बोलत आहेत. एकेवेळी असा प्रकाश प्रसिद्धी देत होते आणि त्यांचा प्रत्येक निवडणुकांमध्ये एक होतं की मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडली जाणार आहे, असं करून ती मतं घेतली जात होती, असं करून मतं मागितली जात होती. ॲटलिस्ट हा प्रकार यापुढे होणार नाही, कारण त्यांनी आज सांगताना वॉर्ड तोडण्याची भाषा केली आहे, मुंबई तोडण्याची नाही. चला एक तरी बरं झालं शिंदे सरकार आल्यानंतर की मुंबई सक्षम आणि त्याच जागी राहिली, तोडली जाणार नाही. हा एक निर्णय चांगला झाला आहे त्यांच्या डिस्कशनमध्ये. आपल्याला काय विचारायचं आता? नाही, पण जी परिषदेची बसण्याची रचना केली जाते त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंसाठी स्थान नाही असं, त्या सीट नाही असं समजतंय. कसं नाही होणार? त्यांनी जर राजीनामाच दिला नाही, राजीनामा हा आपण मुख्यमंत्र्याचा पदाचा राजीनामा दिला आहे, विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणं याचा अर्थ स्वतः त्या व्यक्तीने जाऊन सभापतींकडे पत्र देणं होतं. आजही ते पत्र अशा पद्धतीचं विधान परिषदेच्या उपसभापती सभापतींकडे आलेलं नाही. शिवसेनेचे जे कोण बसले असतील त्यांच्यावर ते जाऊन बसू शकतात. आता विधान परिषदेमध्ये एक चित्र आहे, विधानसभेमध्ये एक चित्र आहे, या सगळ्याचा परिणाम कामकाजावर होईल असं दिसत नाही. 100% होणार आहे. कारण सरकारमध्ये काम करत असताना एक अपेक्षा असते की विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना विरोधी पक्षाने
काही प्रश्न विचारले जातात, त्याच्यावर उत्तरं सरकारकडनं दिली जातात, त्याची अंमलबजावणी होते, प्रशासनाकडनं काम करून घेतलं जातं. पण जर विरोधी पक्षच जर सक्षम नसेल, इकडे विरोधी पक्षामध्येच जे असलेले वेगवेगळे विचार आहेत त्यांचे, जे त्याने मांडलेत की आमची महाविकास आघाडी नैसर्गिकतेने बनलेलीच नाही आहे, आम्हाला हे मान्य नव्हतं. नाना पटोले तर असं स्पष्ट म्हणाले की दिल्लीवरनं जे संकेत आम्हाला आले त्याच्यानंतर आम्ही एक दुसऱ्यावर काम करायला लागलो, पण आम्हाला हे मान्य नव्हतं. याचा अर्थच होतो की ह्याचा शोध घेणं गरजेचं आहे. जर काँग्रेसला हे मान्य नव्हतं महाविकास आघाडी, तर ही महाविकास आघाडी जोर जबरदस्तीने बनवली कोणी आणि कोणासाठी बनवली, आणि ती बनवल्यानंतर आपण काय साध्य करू शकलो. आपण एवढे दिवस अगर महाविकास आघाडी बनल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या दालनात किती, आपल्या जे वरचं चेंबर आहे ते चेंबरमध्ये किती महिने बसू शकले, मी वर्ष पण नाही विचारत आहे. कारण प्रत्येक प्रश्न हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार नाही आहे. आणि आता सक्षम मुख्यमंत्री बसल्यानंतर मात्र आपण शाखांमध्ये तुम्हाला फिरावं लागते. मग आता ही एनर्जी कुठून मिळते, त्यावेळी का नाही आली एनर्जी. आणि जर एनर्जी त्यावेळी आली असती तर महाराष्ट्राचं बरं झालं असतं. कारण त्याच्यामध्ये असं म्हणायची वेळ आली नसते मी आणि माझं कुटुंब, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे, देश माझं कुटुंब आहे म्हणून सांगता आली असती. ही तुम्हाला एक भूमिका वापरता आली असती, आणि ती भूमिका घेतलीच गेली नाही. कोरोनाच्या काळामध्ये मी तुम्हाला आणखीन सांगायची गरज नाही. कोरोनाच्या काळामध्ये काही जे विचारवंत, ज्यांचे विचार थोर आहेत, त्यांनी स्पष्ट म्हटलं की डॉक्टरांकडनं उपाय न करून घेता तुम्ही कंपाऊंडर चांगले म्हणून. केंद्राने दिलेली प्रत्येक लस कुठनं आली, केंद्राकडनं आली. केंद्राकडनं आलेल्या प्रत्येक भूमिकेवर इकडे काम करण्यात आलं. त्याच्याविषयी मी धन्यवाद देईन खऱ्या अर्थानं पोलीस, त्याच्यानंतर नर्सेस, डॉक्टर्स, जो स्टाफ आहे पुरा, मग तो महानगरपालिकेचा, स्टेट गव्हर्नमेंटचा असेल, ह्यांनी सर्वांनी जी मेहनत घेतली त्याच्यातनं आपण करोनासाठी फाईट करू शकलो आणि करोनामधनं बाहेर पडू शकलो. आपण घरात बसून फक्त निर्णय सोडून ह्याच्यातनं कामं झाली नसती. आणि ही कामं करण्याचं खरोखर ज्यांनी फील्डवर जाऊन ज्यांनी काम केलं आहे करोनामध्ये, ते खरे सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी हे आहेत. आणि त्याच्यामध्ये पण पुष्कळ गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण त्यात न बोललेल्या आहेत. सरकारमधून बाहेर पडण्याचं नेमकं कारण काय आहे? कारण आधी तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीवरती आरोप करत होता की त्यांच्याबरोबरची आघाडी तोडावी आणि युती करावी, मात्र आज तुम्ही थेट उद्धव ठाकरेंच्या आजारपणावरती आणि अक्षमतेवरती तिच्यावरती आरोप करत आहात. आरोप करण्यापेक्षा मी जे कामकाज झालं त्याविषयी बोलत आहे. आम्ही बाहेर निघण्याचं कामच तसं होतं की जे निर्णय घेतले जात होते आणि ते निर्णय घेण्यासाठी सक्षमपणे कामच होत नसेल, तुम्ही काम करतच नसाल, तुम्ही स्वतः नेतृत्व तिकडे जर काम करत नसेल, 10 वेळा सांगितल्यानंतर जर काम होत नसेल, तर बाहेर पडण्यापलीकडे दुसरं आपल्याकडे मार्ग काय राहिला. सरवणकर यांनी दादरमध्ये एक कार्यालय सुरू करण्याची घोषणा केलेली आहे, माहिती दिलेली तशी की शिंदे यांचं कार्यालय दादरमध्येच असेल. त्याच्यावरती अरविंद सावंत यांनी टीका केलेली आहे की गद्दारांना अशा प्रकारचं शिवसेनेवरती दावा ठोकण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे. आता गद्दार कोण हा विचार करावा लागेल. एका वेळी कदाचित देशामध्ये, राज्यामध्येच मी म्हणणार नाही, पण एका वेळी एवढ्या मोठ्या संख्येने आमदार बाहेर पडतात, लोकसभेमधनं खासदार बाहेर पडतात, आणि तरी तुम्ही म्हणत असाल गद्दार, तर हे गद्दार कोण. कारण हा गद्दारीचा गद्दार म्हणायचं आणि दुसरीकडे आमचं चर्चा चालू आहे म्हणून सांगायची, दुसरीकडे म्हणजे आपल्याकडनं काही लोक जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने एक अपप्रचार केला जातोय, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय की कदाचित भाजप आणि शिवसेना एकत्र येईल. भाजप आणि शिवसेना एकत्र आलेलीच आहे. या युतीचे शिल्पकार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. जे बाळासाहेबांचे विचार आहेत, जी बाळासाहेबांनी युती निर्माण केली आहे, तीच युती पुढे घेऊन गेली जाते. याच्यामध्ये दुसरा कुठचाही विचार नाही आहे. सर, महाविकास आघाडी जी घडलेली आहे ती फक्त ठाकरे कुटुंबाच्या किंवा पिता पुत्रांच्या स्वार्थासाठी असं बोललं जातं. नक्कीच तसा प्रकार आहे. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जर चांगली काही कामं झाली असती तर आज हे लोक बाहेरच पडले नसते. कामच होत नव्हती, त्यामुळे तुम्हाला बाहेर पडावं लागले. नक्कीच त्याचा पर्याय तोच आहे की कित्येक वेळा सांगितल्यानंतरही मला वाटतं शिंदेसाहेबांनी याच्यावर उलगडा केलेला आहे. आमच्या इतरही मंत्र्यांनी याच्या संदर्भात आपल्यासमोर उलगडा केलेला आहे. सर
की एक मिनिट 2-3 प्रश्न सांगतो फक्त. आज सेना भवनावर जी बैठक झाली त्यावर उद्धव ठाकरे असे म्हणाले माजी नगरसेवकांना की शिवसेना जी आहे भारतीय संस्कृती महाराष्ट्र संस्कृती जपण्याचं काम करते, हिंदुत्व जपण्याचं काम करते, महापालिकेचं काम करत राहील, तुम्ही तुमची कामं करत राहा आणि सामाजिक बांधिलकी जपत राहा असा आदेश त्यांना दिलेला पुढील वाटचालीसाठी. तेच तर काम शिंदेसाहेब करत आहेत. शिंदेसाहेब आणि भाजपाचे सर्व पदाधिकारी हे जे काम करत आहेत ते हेच काम केलं जाते आणि हेच काम पुढे नेण्यात यावं अशा पद्धतीने केलं जाते. याच्यामध्ये कुठेही दुसरा उद्देश नाही. उद्धव ठाकरेंचा राजीनामापर्यंत हा विषय आलेला आहे. तुम्ही काय मागणी करणार का अशा प्रकारचे राजीनाम्याचे किंवा कसं बघताय आणि का राजीनामा देत नाही? राजीनामा द्या ही आमची मागणी नाही. ते राजीनामा का देत? उद्धव साहेबांनी राजीनामा द्यावा ही मागणी नाही, पण एक राज्याचे मुख्यमंत्री जनतेसमोर आपल्या माध्यमातून जेव्हा सांगतायत की मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे आणि त्याचबरोबर मी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, हे झाल्यानंतर आज तारखेपर्यंत राजीनामा दिलेला गेलेला नाही, हे नैतिकतेला पटण्यासारखं आहे का? आपण हे कोणाला सांगतोय? आपल्या माध्यमातनं महाराष्ट्राच्या 13 करोड जनतेला आपण हा निरोप दिलात की मी दिलंय आणि आजपर्यंत तो दिलेला नाही. हे तत्वतः आपल्याला मान्य होतंय का? आमची मागणी नाही आहे. राजीनामा देत नाही याच्या कारण काय वाटतं? काय गणित असू शकतं? ते अजून ते त्यांनी दिलं नाही, ऑफिशियल दिलं नाही. हा भाग स्वार्थाचा आहे. एकंदरीत असं पण आहे की विधान परिषदेमध्ये जे संख्याबळ जर आपण बघितलं तर ते राष्ट्रवादी आणि यांचं जवळजवळ संख्याबळ एकसारखं आहे. जर त्यांनी राजीनामा दिला असता तर पुन्हा जे आज त्यांनी अंबादास दानवे यांना विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता केला ते करण्यात अडचण झाली असती, त्यामुळे दिला नाही असं तुम्हाला वाटतं? अंबादास दानवेंना विरोधी पक्ष नेता म्हणून जे विधान परिषदेमध्ये दिले त्याच्याविषयी मी एवढं सांगू शकेन, विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजितदादांना विरोधी पक्षनेता पद दिलेलं आहे. वरच्या सभागृहामध्ये उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे बसलेल्या आहेत शिवसेनेतर्फे. जर हे काँग्रेसला त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दिलं असतं तर त्यात काय चुकीचं झालं असतं? आणि त्यांनी मागणं हे पण चुकीचं नाही आहे. महाविकास आघाडी म्हटल्यानंतर तिघांना 3 गोष्टी येत असतील तर हे व्हायला हवं होतं. आम्हाला पण वाटतं सरकार चालवताना एक सक्षम विरोधी पक्ष असावा. मनीषा कायंदे असं म्हणतात की राज्यातील महिलांच्या प्रश्नावर येणाऱ्या काळाच्या अधिवेशनामध्ये सरकारला घेणार आहेत. सरकारला येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनामध्ये महिलांच्या प्रश्नांवर घेरलं जाणार आहे, कारण का महिलांचा प्रश्न, त्यांचा कायदा, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आले. आजही एवढी अधिवेशनं झाली, यापूर्वी पण सरकारं सर्व आली, त्यामध्ये महिलांचे असंख्य प्रश्न आहेत आणि महिलांच्या असंख्य प्रश्नावर भाजपाकडनं असेल शिवसेनेकडनं असेल असंख्य वेळी याच्यात चर्चा झालेली आहे. त्यात घेरण्याचा आणि ह्याचा काही प्रश्नच येऊ शकत नाही. जे चांगलं करण्यासारखं असेल, आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या महिलांसाठी मुलींसाठी जो कायदा आहे त्या कायद्याला आणखीन सक्षम करणं, त्यांना न्याय देणं, फास्ट ट्रॅकवर काही केसेस घेणं, या पद्धतीचं काम मुख्यमंत्री महोदयांनी त्या दिवशीच सांगितलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सांगितलेलं आहे की यामध्ये कायद्यामध्ये काही बदल करावे लागत असतील तर ते पण केले जातील आणि महिलांना न्याय मिळण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. सर, आज सेना भवनामध्ये जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये अनेक शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित. त्या बाजूला सदा सर्वांकडे यांनी वक्तव्य केलेलं आहे की काही बरेच नगरसेवक जे ते एकनाथ शिंदे यांना येऊन भेटून गेलेले आहेत. तर काय याच्या मागचं? अनेक आपल्याला काहीच दिवसामध्ये एक चांगली गुड न्यूज आणि मोठ्या प्रमाणातली न्यूज मिळणार आहे. मग ते महापौर असतील, अगोदर काम केलेले नगरसेवक असतील, त्याच्यात इतरही लोक काय असतील, शिंदे सरकारमध्ये आणखीनही काही आहेत. मी सर्व पक्षांची अशी नावं घेणार नाही, पण काही लोक अशी आहेत की त्या संदर्भात आपल्याला लवकरात लवकर एक गुड न्यूज मिळेल की किती संख्येने आणि कोण लोक इकडे येऊन आपल्याला लढायचं आहे म्हणून सांगणार आहेत. हे आपल्या समोरच त्यांना आणले जाते. किती आकडा साधारण आकडा किती? मी आता अंक तुम्हाला सांगत नाही, कारण मी सांगितलेला अंक कदाचित तो कमी पण होऊ शकेल. मुंबईतील आहेत का नगरसेवक त्याच्यामध्ये? 100% महाराष्ट्रातली लोक आहेत. आपल्यातले कित्येक जण नंदनवनमध्ये बघितलेलं आहे,
12:30, 1, 1:30 वाजला तरी कुठून किती लोक येत आहेत, पदाधिकारी कोण कोण येत आहेत, सर्व पदाधिकाऱ्यांची लिस्ट आपल्यासमोर ती ठेवली जाणार आहे थोड्या काळामध्ये. म्हणजे लवकर ती ठेवली जाईल आणि ती आपल्याला कळेल की मुंबईमधील असंख्य म्हणतोय मी पदाधिकारी हे लवकरात लवकर आपल्यासमोर लिस्ट देऊन ते दिले जातील. एक सर्वे आलेला आहे जमेल त्या ठिकाणी ज्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आघाडी करा असं राष्ट्रवादीचा शर्त आहे. मग आता शिंदे गटाची सुद्धा हीच भूमिका असणार आहे का भाजपसोबतची? तत्वता विचाराल हा नैसर्गिक भाग आहे. युती ही काही मुद्द्यावर, काही कारणावर आणि शिवसेना प्रमुखांनी केलेली ही पवित्र युती आहे. भाजप आणि शिवसेना ही युती ही पवित्र युती आहे, तिला काही इतिहास आहे. मग त्याच्यामध्ये अगोदरचे पंतप्रधान वाजपेयी साहेब असतील, अडवाणी साहेब असतील आणि बाळासाहेब प्रमोद महाजन जी असतील, यांच्या समक्ष घडलेली ही एक युती आहे. ही सक्षम आहे, विचारांवर घडलेली आहे. हे नंतर जसं आता काही लोकांना सांगावं लागतं की आम्हाला वरून कळलं म्हणून आम्ही केली, नाही तर आम्हाला त्याच्यात इंटरेस्टच नव्हता, आम्हाला ते यावं लागलं, करावं लागलं, असा हा प्रकार नाही. ह्याला इतिहास आहे आणि हा इतिहास पुढे चालून नेण्याचं काम हे शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब हे करणार आहेत, हे तुम्हाला सांगतो. एक सर्वे आलेला आहे इंडिया टुडे आणि सी वोटर्सचा, ज्यामध्ये असं सांगितलं जात आहे की भाजपा आणि अर्थातच शिंदे गट यांना मिळून जे आहे जवळपास 18 जागाच मिळू शकतील लोकसभेमधल्या, आणि उर्वरित जागा आहेत तर यूपीला किंवा महाविकास आघाडीसोबत लढल्यास मिळू शकतील. अशी परिस्थिती सध्याच्या यांच्या सर्वेवरून दिसते. बंडखोरी केली त्यामुळे फटका बसू शकतो. एक सर्वे होता आणि काही लोक नजर वगैरे अशी करत होते, शोल्डर उडवायचे, नजर द्यायचे, तुम्हाला पण काहीतरी वेगळं सांगायचे आणि 5 वर्ष चालणार म्हणून सांगत होते. पहिलं 5 वर्ष सांगितलं, मग थोड्या दिवसानंतर तुम्हाला वर नजर करून असं 25 वर्ष सांगितलं. त्याचा काय प्रकार झाला तुम्ही बघितला आहे. आपल्याला तो प्रकार सांगायचा नाही आहे. कामावर जरी असेल, मी पुन्हा सांगतोय, युती जी आहे शिवसेना भाजपाची युती ही एक्सेप्टेड सर्व क्लासमध्ये आहे. भाजपाकडनं पण एक्सेप्ट केलेली आहे आणि शिवसैनिकांकडनं पण एक्सेप्ट केलेली आहे. या युतीचे शिल्पकार बाळासाहेब असल्यामुळे आज त्याच्यावर प्रेडिक्ट करणं हे चुकीचं आहे. काही लोक सोडत असतील, आपल्या बातम्या सोडत असतील की एवढं होणार तेवढं होणार, असं काही होणार नाही. सर्वात जास्त खासदार आणि सर्वात जास्त आमदार आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त नगरसेवक हे युती शासनाचं असतील. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली तुम्हाला हे रिझल्ट इकडे मिळतील. हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरह से आपने अपोजिशन लीडर को लेकर सवाल साक्षी ठाकरे ने जो घोषणा की थी उसे भी लेकर सवाल उठाया, तो इस तरह की चीजें साफ तौर पर विधान परिषद में देखने को मिली. मुद्दा यहाँ पर साफ है. विधान परिषद में जो संख्या है, भाजप, कांग्रेस, राष्ट्रवादी, इनकी सब या अपक्ष हो, इनकी जो संख्या है उस संख्या के ऊपर दिया जाता है. दानवे जी को जो विरोधी पक्ष नेता जो बनाया गया है, एक लेटर उद्धव जी ने साइन करके भेजा है उपसभापति को और ये अनाउंसमेंट हुई है. हम चाहते थे महाविकास आघाड़ी एक सक्षम विरोधी पक्ष ने करके बने, ताकि सरकार जो अपने काम कर रहे उसके ऊपर कोई दबाव तो रहे. यहाँ पर तो आपस में इनके झगड़े चालू है. जैसे दानवे का नाम आ गया तो सब लोग ने बोल दिया ये हमें मंजूर नहीं है. कोई बोलता है सबको लेके साथ में चलना चाहिए. अभी एक बताइए, अगर ये साथ में लेके चलने वाला ही नहीं है तो विरोधी पक्ष नेता काम का क्या है? विरोधी पक्ष नेता का काम यही है सभागृह में सबको साथ में लेके चलना है. ये तो साथ में लेके चलने वालों में से लगते ही नहीं है. कि जैसा नाम अनाउंसमेंट सिर्फ हुई है तो कांग्रेस की तरफ से बोला गया है ये हमारी जो कोई महाविकास आघाड़ी है ऊपर से बता दी इसके लिए हुई है, इसमें कोई हम लोग को तो ये मंजूर ही नहीं था. तो फिर 2.5 साल आपने महाराष्ट्र के जनता है उनको क्यों फंसाया? सादा सी वाला. देखिए आपसी उनका डिसीजन हो सकता है, आपसी चीजें हो सकती है, इससे शिंदे ग्रुप को क्या फायदा?
शिंदे ग्रुप को फ़ायदा और नुकसान का नहीं है। जो भी काम अभी चालू है, सरकार जो काम कर रही है वो किसी एक आदमी या दो आदमी के फ़ायदे के लिए नहीं कर रही। ये कोई महाविकास आघाड़ी नहीं है जो एक आदमी या किसी के दो फैमिलीज़ के फ़ायदे के लिए काम कर रहे हैं हम लोग। ये महाराष्ट्र राज्य के लिए काम कर रहे हैं, जनता के लिए वो काम कर रहे हैं, तो अकेले का किसी का सवाल ही नहीं आता है। विपक्ष तो लगातार मांग कर रहा है, जो अपोजिशन लीडर है, कि अब तक किसानों के मुद्दे पे चीजें नहीं, कामकाज पूरी तरीके से नहीं हो पा रहा है। तो आपको नहीं लगता है कि अपोजिशन अपना काम कर रहा है, सरकार को इसका जवाब देना चाहिए? कोई सवाल उसमें आता नहीं। अगर अपोजिशन इसके बारे में थोड़ी स्टडी अगर करे तो उनको पता लग जाए। अभी जो किसानों के प्रॉब्लम के ऊपर बात हुई है, NDRF जो राष्ट्रीय आपत्ति निवारण निधि है जो दिया जाता था, वो पहले कितना दिया जाता था, और मुख्यमंत्री महोदय ने उसी दिन 2 दिन पहले जो अनाउंसमेंट की है, जो NDRF की निधि था उससे ज़्यादा, इससे डबल दुगना किया गया है। ये तो इससे पहले कभी हुआ नहीं, महाराष्ट्र में पहली बार हुआ है, वो कोई बोलता नाही आहे। एक नवभारत पेपरनी एक सर्वे केला आहे, त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळ्यात कमी जागा, सगळ्यात जास्त जागा मिळतील आणि या सरकारला जर काय तुमचं जे अलायन्स तुम्ही तोडलं त्याचा नुकसान हा असं याकडे पाहता का? कारण तुम्ही जे गट झाले आहेत त्यामुळे भाजपला सगळ्यात जास्त त्याचा फटका मिळेल। आपण जे कॅल्क्युलेशन काय बेसिसवर केलं आहे याची मला कल्पना नाही आहे, पण एक तर आहे, लोकशाही जर टिकवायची असेल तर 106 असलेले आमदार ज्या पक्षामध्ये आहेत आणि ते राष्ट्रीय पक्षामध्ये आहेत, महाराष्ट्राच्या भाजपाकडे 106 आमदार असताना ते विरोधामध्ये बसले होते आणि बाकी सगळे मिळून 3 लोक मिळून एकत्रित आली होती आणि आज त्यांनी एक्सेप्ट पण केलं आहे, त्यांनी हे मान्य केलं आहे की आम्ही चुकून एकत्रित आलो होतो। याच्यापेक्षा काय तुम्हाला पाहिजे? हाच तर निर्णय आहे। मग बिहारमध्ये तुम्ही लोकशाहीच्या विरोधात होतात का? कारण बिहारमध्ये जे तेजस्वी यादवला सगळ्यात जास्त मतदान मिळालं होतं आणि सगळ्यात जास्त जागा त्यांच्याकडे होत्या, तरी पण तुम्ही नितीश कुमार सोबत भारतीय जनता पक्षाने सरकार बनवलं, त्यावेळेस ते तुम्ही विरोध होता असं वाटतं? प्रत्येक पक्षाच्या बाबत प्रत्येक राज्याप्रमाणे तिकडच्या त्यांच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे तो घेतलेला निर्णय होता। भाजपाने ज्या ज्या ठिकाणी इतर राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जे निर्णय घेतले, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत घेतलेले निर्णय आहे, पण म्हणून त्यांनी हिंदुत्वासाठी कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही। इकडनं जे काही निघालेत, इकडनं शिंदे सरकार, शिंदेबरोबरच्या सर्व लोकांना निघावं लागलं, मुख्यमंत्र्यांबरोबर ज्यांना निघावं लागले, त्याचं कारण एकच होतं, हिंदुत्वाशी तडजोड नाही। तुम्ही आताच म्हणालात की लोकशाही टिकवण्यासाठी सगळ्यात जास्त आमदारांची संख्या ज्याकडे आहे त्यांच्यासोबत सरकार बनलं आहे, मग असं बिहारमध्ये झालं तर मग त्या ठिकाणी लोकशाही तुम्ही तोडली का? असा प्रश्न आहे। कशाला प्रश्न येईल? एक लक्षात घ्या, ज्यांच्याकडे आहे जास्त नंबर असेल तर त्यांचं सरकार येईल ना। आज 106 असून पण ते बाजूला बसले, सगळे ह्यांनी प्रयोग करून बघितले आणि ते प्रयोग झाल्यानंतर आपल्यासमोर सत्य आलंच ना, त्याच्यासाठी काय लागणार आहे? उद्धव ठाकरे ने अपना इस्तीफा नहीं दिया जो उन्होंने घोषणा की थी, इसमें क्या कहेंगे? विधान परिषद सदस्यता जब तक उन्होंने बोल दिया था लेकिन जमा नहीं किया। मैं वही कहना चाहता हूँ, मीडिया के द्वारे, मीडिया के सामने उद्धव जी ने ये बोल दिया था की मुख्यमंत्री पदाचा मी राजीनामा देत आहे आणि त्याचबरोबर मी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे। हिंदी में बताइए कि उद्धव जी ने अनाउंसमेंट किया था लेकिन अब तक उन्होंने अपना राजीनामा नहीं दिया। वही तो हम चाहते हैं, एक ये राज्य का मुख्यमंत्री सबके सामने, मीडिया के सामने बोलते हैं और आज भी अपना विधान परिषद सदस्य का राजीनामा नहीं दे रहे, ये कौन से नैतिकता में बैठता है? क्या है? यही तो हम पूछ रहे। एक सवाल ये भी है कि जिस तरह दादर में एक शिवसेना भवन बना है, उसी तरह आप जो शिंदे जी का ऑफिस बना रहे हैं, क्या उसे एक भवन कहा जाएगा? किस तरह के पूरे भवन का निर्माण होगा? उसका अभी तक नामकरण कुछ किया नहीं है। नामकरण करेंगे तो आप सबको वहाँ बुलाया जाएगा, लेकिन बनेगा और सबसे बड़ा ऑफिस यहाँ पर बनने वाला है। एक ही एरिया में नहीं, दादर हो, थाना हो, हर जिला में हो। शिवसेना का मध्यवर्ती कार्यालय हर जिले में बनेगा। महाराष्ट्र में आज तक नहीं बने ऐसे ऑफिसेस बनेंगे। मुंबई में तो बनेगा ही बनेगा, दादर में भी है। वो भी जो वहाँ के स्थानिक हमारे आमदार है सदा सरवणकर, इन्होंने जो बोल दिया बात सही है। ये असली शिवसेना भवन होगा? असली शिवसेना भवन होगा, अब जो बनेगा असली शिवसेना भवन बनेगा। बाला साहब के विचार लेके चलने वाला जहाँ पर चलेगा वैसा ऑफिस बनेगा। सवाल ये है, अभी आपने थोड़ी देर पहले
ने बहुत अच्छा काम किया, शायद वही पॉलिसी शिंदे सरकार भी अपना रही है क्या? जो मंत्री शपथ ले लेते हैं, खाता नहीं दिया जाता है, सचिवों को काम करना पड़ रहा है, मंत्रियों से ज्यादा सचिवों पे विश्वास है? ऐसी कोई बात नहीं है। उन्होंने जब किया था उसकी उस वक्त की इम्पोर्टेंस एक अलग थे, रोड पे लोग ही नहीं आते थे, तब वो लोग आके उतरे थे। आज वहाँ पर इनको जिनको मंत्री पद पे लिया है उनको जो डिपार्टमेंट मिलने हैं वो मिल जाएंगे, आज मिलेंगे कल मिलेंगे, सोच समझ के तो देने। ऐसे कोई जो कभी आया ही नहीं विधान भवन में, जो विधान भवन में पहली बार आया है उसको मालूम ही नहीं विधान भवन, उसके हाथ में पर्यावरण देके क्या फायदा है? आप जिसे मालूम है उसे देने में देरी क्यों हो रही है? हाँ, जिसमें उनको भी तो पता लगने दो, उनका क्वालिफिकेशन, उसके बाद वो कहाँ काम करेंगे, क्या काम कर पाएंगे, उनकी कैपेसिटी क्या है। पांचों उंगली तो एक ही नहीं है, हर एक की अलग अलग है। एक सवाल और है कि सर्वे आया है, सर्वे में साफ तौर पे कहा गया है अब जो लोकसभा के चुनाव होंगे उसमें शिंदे सरकार और बीजेपी को पहले खामियाजा भुगतना पड़ेगा क्योंकि सीटें वो कम हो जाएगी लोकसभा की। वो तो सर्वे आया है, काम करने तो दो। आज मुख्यमंत्री पद की शपथ लेने के बाद, युति शासन यहाँ पर आने के बाद अगर हम तो उनको वक्त दे देंगे तो वक्त में पता लगेगा। आज आपको जो कुछ सर्वे आया है ये प्रीवियस जो काम हुआ है उसके बेस पे आया है, वही रहने वाला है नहीं। काम करने के बाद सब चेंज हो जाएगा। धन्यवाद।